वाटपाच्या मुद्द्यावरून आता महायुती जुंपल्याचं दिसतंय। भाजपा नेते निलेश राणे यांनी भुजबळांवर टीका केलेली आहे। आम्ही भुजबळांचं का ऐकून घ्यावं असं निलेश राणे म्हणतायत। छगन भुजबळांना आवरलं पाहिजे, नेहमी भुजबळ भाजपाला डिवचत असतात असं त्यांच्याकडून म्हणण्यात आलंय। युती बिघडवायची भाषा सहन होणार नाही असं सुद्धा निलेश राणे यांनी स्पष्ट केलंय। महत्त्वाची बातमी। अगोदरच 400 पार असं बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिंबलं की 400 पार म्हणजे संविधान बदलणार। ते काढता नाकीनऊ आले। मोदी साहेब स्वतः एका चॅनलवर 15-20 मिनिटं सांगत होते की असं होणार नाही, संविधान बदलणार नाही, संविधान वर्ष आम्ही साजरं करणार आहोत वगैरे वगैरे। परंतु डोक्यामध्ये ही गोष्ट जेवढी खोलवर गेली होती त्याचा परिणाम जो आहे हा आपल्याला राज्यातील या मागच्या निवडणुकीमध्ये लक्षात आला असेल। माझ्यासारखा लहान कार्यकर्ता जेव्हा विचार करतो की जर हे मला समजत असेल की माझ्या कुठल्या वक्तव्यामुळे अलायन्सला नुकसान होता कामा नाही तर आम्ही ते करत नाही। भुजबळ साहेबांचं हे काय पहिलं वक्तव्य नाही। अनेक वेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाला डिवचायचं काम केलं। आम्ही ऐकत होतो, इतके दिवस आम्ही ऐकतोच आहे, पण ऐकून किती ऐकायचं, त्याला एक मर्यादा आहेत। आणि म्हणून मी म्हटलं की आपण जेव्हा एका अलायन्समध्ये येतो तर मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, मला एवढ्याच सीटा हव्या, हे असं एका नेत्याला शोभत नाही, एका मोठ्या नेत्याला शोभत नाही। मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी संविधानाच्या बाबतीत मोदी साहेब किंवा आमचं सरकार किंवा भारतीय जनता पक्षाने कशा भूमिका घेतल्यात आणि काँग्रेसनं किती वेळा संविधान बदललं हे जनतेला नीट त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या शंका खरं म्हणजे जाहीरपणे महायुतीतल्याच नेत्यांनी त्या ठिकाणी नको मांडायला हव्यात, जेणेकरून त्यामुळे एक चुकीचा आपल्या महायुती अंतर्गत संदेश जाऊ शकतो। आपल्या गोष्टी चार भिंतीत विश्लेषण व्हावं, जाहीरपणे कारणे-मीमांसा किंवा विश्लेषण होत नसतं, याची भुजबळसारख्या वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी नोंद घ्यायला हवी। इंडिया आघाडीने त्यांच्या निवडणुकीची एक स्ट्रॅटेजी ठरवली होती। त्याच्यात घटना बदलणार हा प्रामुख्याने मुद्दा घेतला। समाजातील सर्व दलित वर्ग कसा आपल्या बाजूने जाईल हा त्यांचा पुरेपूर प्रयत्न होता। परंतु मोदी साहेबांनी त्यांच्याबद्दलचं स्पष्टीकरण दिले की घटना बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही, परंतु निवडणुकामध्ये काय आता समोर घेऊन जायचं लोकांनी, तर यापेक्षा पॉवरफुल मुद्दा त्यांना वाटलं की घटना बदलणार। जर मग 400 पार जर झाले हे बहुमतात असणार, मागच्या वेळेला बहुमतातच होते ना, लोकांनी योग्य त्या पद्धतीने मतदान केलेलं आहे। म्हणून येणारं सरकार हे पुन्हा महायुतीचंच असणार आहे एवढं मात्र निश्चित आहे।